साईमाई सकाळ मंडळी, आजचा आपला ओम साईराम, आजचा आपला 7वा दिवस स्वर्गसुखाच्या वारीचा. निघूया आपण, आपला प्रवास सुरू केला आहे. पालखी सोबतच आहे आणि भरपूर थंडी. थंडीमुळे उठायला सुद्धा उशीर होते, त्यामुळे निघायला पण उशीर होते. चला, ओम साईराम. सुंदर असा व्ह्यू, पण धुका बघा, बेकार थंडी. ओम साईराम. ओम साईराम. कसलाच धुका आहे. मोर बघा, मोर दोन आहेत. ही आपली केगावच्या पालखीची तर चहाची व्यवस्था असते. इथं चहासाठी थांबतो. तिथं मोर बघा. चला, चहा पिवायला बसलो. कांदा भजी या, कांदा भजी खायला, कांदा भजी खायला या. उसाचा रस पिवायला थांबलोय सगळी जण. पांड्या फीज पिता फीज. कुठं आलो आपण? जेवणाची वस्ती वा हॉटेलला. जेवणाची वस्ती आमची मंडळाची वस्ती. फीज पियाला दोघं जण बॅटिंगला गेलेत. काय बॅटिंगला गेले दोघं? मसाला डोसा मागवलाय. आता दोघं जण आली बॅटिंगची. पोरांना भूक लागली, भूक लागली. खा बस, खा, करा सुरुवात, करा सुरुवात. करा सुरुवात. शिवाजी महाराजांचं स्मारक आहे इथं बघा. थोडा ब्लर दिसत असेल कारण लांब आहो आपण. चालले आपली मंडळी पुढं. चलते राहू, चलते राहू, चल. दोन वाजत आलेत आणि आम्ही अजून चालतो. टाइमपास करत चाललोय जरासा. तर आता आपण आलोय आपल्या दुपारच्या वस्तीवर. पालखी आले मगाशीच आणि आपले साई बंधू सर्व. ओम साईराम. ओम साईराम. कौशल उर्फ के. दुपारचं जेवण डाळ भात आणि भाजी आहे. चला, ओम साईराम. सगळेजण इथे जेवतात आणि आराम चाललाय. पालखी निघलाय आपल्या दुपारच्या वस्तीवरून. मानाचा पहिला झेंडा गेला पुढं, तो बघा. आता फक्त 10 किलोमीटर आहे. थोडा लेटच निघलो आम्ही. हो, ओम साईराम. ओम साईराम. चहा प्यायला थांबलोय पालखी बघा. जोय स्वॅग दाखवतोय. गावाकडची संध्याकाळ. आपली पालखी थांबले, सगळे चहा पितात. कुलदेवतांचं मंदिर. चहा पिऊन झालाय आणि आता आपण चाललोय रात्रीच्या वस्तीवर चाललोय. ओम साईराम.
ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. पार्टी. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम तर साईराम. ओम साईराम. तर आपल्यासोबत दादाचं नाव सांग. मंथन म्हात्रे. मंथन म्हात्रे. आणि दादाचा पहिलाच वर्ष आहे. दादा काय सांगशील? दरवर्षी यायचो पण लास्ट 2 दिवस चालायचो. एक वर्ष असं होतं की बोलो जाऊ चालत पण कधी ना कधी तरी बाबांचा बुलावा येऊ होते असं झालेलं. पण बाबांचा यावर्षी बुलावा आला त्याच्याने आम्ही चाललोय. बाबांच्या आशीर्वादाने चालतोय सुखरूपपणे दादा चाललाय. आणि आज आमची लास्टची वस्ती आहे आणि उद्या आम्ही जाणार आहोत साईबाच्या मंदिरात दर्शनाला. आणि बाबांच्या आशीर्वादामुळे आम्ही चालतोय पूर्ण आणि पूर्णपणे चालणार आहोत. आणि यावर्षी बाबांनी तुला बोलून घेतला आणि आता तो चालते सुद्धा. दादा पहिला 2 वर्ष लगातार आलाय. 3 वर्ष. 3 वर्ष लगातार आलाय पण तो लास्टच्या दिवशी आला. लास्टचे 2 दिवस. लास्टचे 2 दिवस आलाय. आणि हे बघा हे दोघं जण आयुष आहे आणि साईराज आहे. यांचा सुद्धा पहिला वर्ष आहे दोघांचा. पण ते काही सांगत नाही लाजतात ते. पण आपल्यासोबत दादा आहे. ओम साईराम. दादा ओम साईराम. तुझं नाव सांग. नागेश. पूर्ण नाव सांग. नागेश मनोहर मुड्डन. आणि किती वर्ष झाली तुझ्या पालखीत? 4 वर्ष आहे माझा. 4 वर्ष आहे दादाचा. आणि काय आहे म्हणजे 4 वर्षात तुला थोडाफार अनुभव असेलच तुझा? आहे भरपूर काय आहे. चालायचा मनात श्रद्धा ठेवून चालायचा. काय नाही वाटत. सगळं व्यवस्थित होते. दुःख काय नाही होत. जे काही इच्छा असेल प्रत्येकाची काही नाही का असते येण्याची. काही जण मजा म्हणून येतात काही श्रद्धा ठेवून येतात. यायचं आपल्यावर राहायचं. आणि तुझा आनंदाचा क्षण कुठला असेल काय? म्हणजे तू 4 वर्षात म्हणजे तुझे डोक्यात अजूनपर्यंत आहे 8 दिवस आनंदाचे क्षण असतात. हा असं काहीच नाही 1 दिवस असं काहीच नाही. जेव्हा आपण उरणशी निघतो तर शिर्डीत जाईपर्यंत आनंदातच जातो आणि घरी पण आनंदात जातो. चला ओम साईराम. ओम साईराम. तर आता आपण उद्या सुद्धा आपण पोहोचू. उद्या पोहोचू. 11 वाजेपर्यंत आपलं दर्शनचा टायमिंग आहे. दर्शन वगैरे करून संध्याकाळी निघू. सामान वगैरे खरेदी करून कोणाला काही खरेदी करायची असेल ते करतील आणि निघतील संध्याकाळी 4-5 वाजता. चला ओम साईराम. ओम साईराम. त्यासोबत मंथन दादा होता आणि नागेश दादा होता. आणि 2 जण पालखी सुद्धा पुढे आहे. चाललोय आता आपण रात्रीच्या वस्तीवर. थोडाच अंतर आहे आता पोहोचू आपण थोड्याच वेळात. ओम साईराम. ओम ओम साईराम. साईराम. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आरतीसाठी थांबलो आपण. आरती करू आणि निघू. शक्तिमान. पण त्याच्यामध्ये बर्फ नाही गेल्यामुळं जाम झाले. थंडी भरपूर आहे. बर्फ पडणार आहे थोड्या दिवसात. तिची तयारी चालू आहे. देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर रामाचा भट्टाय सदना. संकटी पावावे निर्माण रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव महाराज की जय. चला आरती वगैरे केली आणि आता चाललोय आपल्या रात्रीच्या वस्तीवर. मानाचा पहिला झेंडा. आणि आपण पोचलोय सायले गावात. इथून राईट आहे. सरळच आहे ना. इथं वस्ती असते लेफ्ट साईडला दुपारची केगावकरांची. तर राईटला काय असते माहिती नाही पण आपण चालू सरळ. आम्हाला जस्ट आत्ताच बिबट्याचा पिल्लू भेटलेला. यो बोलते मांजरीचा पिल्लू आहे. सोडून दिला आम्ही. खोटावटी यांना पण विचारा.
हो बिबट्याचा पिल्लू दिसला का नाही आपल्याला छोटा पिल्लू बिबट्याचा आला होता रस्त्यात. आम्हाला वाटलं मांजरीचा पिल्लू आहे. सेम मांजर दिसतोय. छोटा होता, पकडायला गेलो पळाला तो. पकडायला गेले पळाला थोडी डायरेक्ट. भीती आहे ना त्याच्या पाठी, त्याची आई असती तर आमचा केला असता काम. काम केलं असतं. काय काम 25 केलं असतं तिने बरोबर सगळ्या. तर आता आपण आलोय आपल्या रात्रीच्या वस्तीवर. जय जय ओम साई, जय साई, जय साई, ओम साई, ओम साई, जय साई, साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय. ही आपली शेवटची वस्ती असेल ना. उद्या सकाळी नवनाथ मंदिर, उद्या नवनाथ मंदिर, साई मंदिरात. नवनाथ मंदिरात नाश्ता असेल, पण ही आपली शेवटची वस्ती असेल. ही आपली शेवटची वस्ती. बिबट्या बघून आलोय आम्ही. सॉरी, बिबट्याचा पिल्लू. आणि काय, आणि आपली आता शेवटची वस्ती. मन भरून आलंय आता, कधी एकदा बाबांची भेट होत आहे. आतुरता लागलाय बाबांच्या भेटी. जय ओम साई, जय साई, जय साई, ओम साई, साई बाबा की जय. हे आवाज घुमतोय. जय. पिल्लू भेटलेला आम्हाला. आचारी वर्ग आहेत, चालू आहे जेवण. आणि ही आपली वस्ती आजची. आणि बेकार थंडी आहे, मजबूत अशी थंडी आहे. आणि आपण बसलो आपल्या रात्रीच्या वस्तीवर. आणि आपला जय जय, आम्ही ना पिल्लू बघितला बिबट्याचा. अरे 100%. आरती करू आता आपण. नैवेद्य आणलाय, श्वान आलाय. आरती साई बाबा. जेवायला आहे डाल भात, मटकीची भाजी, गुलाबजाम, पापड आणि एक भेंड्याची पण भाजी आहे. बघा याच्यात आहे लोणचा वगैरे. याचा ताट भरलेला दिसतोय. दाखवलीच नाही, 2 बोटं दाखवायला. 2 बोट ही उद्याची लाची 2 बोट संपला. दिवस संपले, दिंडी संपली. सगळेजण झोपलीत, 8 जण जागे आहेत. तर के विके सगळे आहेत. यो आहे, आकाश आहे. सगळी तिथं झोपलीत, 8 जागे आहेत. चला, आजच्या दिवसाचा व्लॉग आपण इथंच इन करू. भेटू उद्याच्या दिवसाचा व्लॉग घेऊन. ओम साईराम. आणि उद्या आपला शेवटचा दिवस असणार आहे. तर ओम साईराम.